नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, दामिनी देशमुख यांनी कोर्टामध्ये प्रिया खुनी असल्याचं सिद्ध केलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुनने सुद्धा आपल्या वकिली बुद्धीने इथे मधुभाऊंना कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने घडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं, अर्जुन सायली मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा त्यांच्या हाती साक्षी विरोधामध्ये 2 पुरावे लागलेले असतात. एक पुरावा म्हणजे ज्या बुटीकमधून साक्षी शिखरे कपडे खरेदी करत असते त्याचं व्हिजिटिंग कार्ड हे आश्रमामध्ये पडलेलं असतं आणि त्याचबरोबर त्या बुटीकचं आणि साक्षीचं कनेक्शन आहे हे सुद्धा सिद्ध करणारा पुरावा म्हणजे बुटीकमधलं रजिस्टर आणि त्याच्यामध्ये असलेलं साक्षी शिखरेचं नाव, ती त्या बुटीकची मेंबर आहे हे सिद्ध करणारा पुरावा आता सापडलेला असतो. त्यामुळे इथे साक्षीचं आणि त्या व्हिजिटिंग कार्डचं सुद्धा कनेक्शन अर्जुनने शोधून काढलेलं असतं. हे असे छोटे मोठे धागेदोरे एकमेकांना जोडून जास्तीत जास्त पुरावे कसे सादर करता येईल असा अर्जुन विचार करत असतो. त्यामुळे इथे आता सायलीने त्याला एक आयडिया दिलेली असते. ती म्हणते की साक्षी आणि प्रिया या दोघी जणी आधीपासूनच्या मैत्रिणी असतील. अर्जुन म्हणतो, तुम्ही त्या दोघींना कधी असं एकत्र बघितलं होतं का? तेव्हा सायली म्हणते, नाही सर, म्हणजे प्रियाचे काही फ्रेंड्स होते पण ते कधी घरी नाही यायचे. तिने आश्रमामध्ये त्यांना कधीच नाही बोलावलं, कारण ती बाहेर सगळ्यांना असं दाखवायची की ती खूपच जास्त चांगल्या घरातली आहे, हाय क्लास घरातली आहे. त्याच्यामुळे ती तिच्या मित्रांना कधी घरी घेऊन यायची नाही. पण त्यांचं एक कॅफे ठरलेलं असायचं. तर इकडे MK कॅफे आहे, तिथे ती आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर सातत्याने जायची. तिथे मी 2-3 वेळा तिला बघितलंय तिच्या ग्रुपबरोबर. मला असं वाटतंय प्रिया त्या ठिकाणी साक्षीबरोबर सुद्धा एकदा ना एकदा गेलीच असेल. आपल्याला तिथलं फुटेज मिळालं ना तर आपल्याला कळेल त्या दोघी जणी आधीपासूनच एकत्र आहेत की नाही ते. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी लगेचच तिथे जातो, तुम्ही माझ्याबरोबर येत आहे का? तेव्हा सायलीला घरामध्ये आता गुढीपाडवा असल्यामुळं काम असतं. तेव्हा चैतन्य त्याच्याबरोबर जातं आणि तिथे गेल्यानंतर त्यांना CCTV फुटेज मिळतं, ज्याच्यामध्ये साक्षी आणि प्रिया दोघीजणी एकमेकींबरोबर बोलतायत आणि इथे साक्षीकडून प्रियाने पैसे घेऊन ते तिच्या पर्समध्ये सुद्धा ठेवलेले आहेत. त्यामुळे आता असे ठोस पुरावे अर्जुनकडे असतात, जे की आता कोर्टामध्ये सादर केल्यानंतर निदान अर्जुनला हे सिद्ध करता येईल की साक्षीची आणि प्रियाची आधीपासूनच ओळख असल्यामुळे इथे साक्षीला वाचवण्यासाठी प्रियाने मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिलेली आहे, असं अर्जुन सिद्ध करणार असतो. तरी ते प्रेक्षकांनो, अर्जुनला एक महत्त्वाची गोष्ट माहिती नसते की महिपत शिखरेने आपला वकील बदललेला आहे. तर इथे आता ॲडव्होकेट पवार नाही तर ॲडव्होकेट दामिनी देशमुख ही साक्षीची केस लढणार असते. आता सगळ्यांनाच माहिती असतं की अर्जुनच्या समोर कुठलाही वकील टिकू शकत नाही आहे आणि त्याच्यामध्ये साक्षीची केस ही पूर्णतः वीक असते. म्हणजे ती ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला ती नेमकी कुठे होती हे सत्यसुद्धा ती सांगत नाही आहे आणि जे पुरावे ती कोर्टामध्ये सादर करत होती की ती नेमकी त्या वेळेला कुठे होती, ते सगळे पुरावे कसे खोटे आहेत हे अर्जुनने सातत्याने सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे इथे आता साक्षीची केस कुणीही घ्यायला तयार नसतं. अर्जुनच्या समोर आता साक्षीची केस घेऊन कोण हारणार? कारण अर्जुनच ही केस जिंकणार आहे हे सगळ्यांना माहिती असतं आणि तरीसुद्धा ही केस घेऊन जर आपण हरलो तर महिपत सोडणार नाही, महिपत आपल्याला मारून टाकणार. म्हणून इथे आता कुणीही साक्षीची केस घ्यायला मात्र तयार नसतं. पण इथे महिपतला आता एक वकील मिळालेली असते आणि ती म्हणजे दामिनी देशमुख. दामिनीसुद्धा या केसला घेण्यासाठी नाहीच म्हणते. पण आता समोर अर्जुन सुभेदार आहे हे कळल्यानंतर दामिनीने ही केस घ्यायचं ठरवलेलं असतं. कारण दामिनी देशमुख त्याचबरोबर अर्जुन सुभेदार या दोघांची जरा क्रॉसिंग असते, म्हणजे दोघांचे जरा मतभेद असतात. त्यामुळे इथे आता दामिनी म्हणते की अर्जुन सुभेदार ही केस लढतोय आणि तो जिंकणार आहे. म्हणजे अर्जुन सुभेदार हा नावाजलेला वकील आहे आणि तो जिंकणार. हे जेव्हा दामिनीला कळतं तेव्हा ती म्हणते की मलासुद्धा हारायची सवय नाही आहे. आता ही केस घेतल्यानंतर मी इथे अर्जुन सुभेदारला सुद्धा हरवू शकते. म्हणजे साक्षी शिखरे
आता ही केस हरणारच आहे या टप्प्यावरती ती आलेली असते. पण इथे दामिनी म्हणते काही झालं तरीसुद्धा अर्जुन सुभेदारला ही केस मी जिंकू देणार नाही आहे, कारण त्याची ख्याती आहे पनवेलमध्ये की तो एकसुद्धा केस न हरलेला वकील आहे. त्याच्यामुळे त्याचं नाव इथे पंचक्रोशीमध्ये अगदी पसरलेलं असतं आणि दामिनी देशमुखला आता कुठेतरी त्याला तो कमीपणा द्यायचा असतो, त्याला हरवायचं असतं आणि ही केस तिला जिंकायचं असतं. तेव्हा इकडे महिपत इथे दामिनीची अपॉइंटमेंट मिळत नसते, तेव्हा तो डिरेक्टली तिच्या ऑफिसला जातो. तिथे गेल्यानंतर तो इथे आता दामिनी देशमुखच्या हातापाया पडतो आणि तिला केसबद्दल सांगितल्या तिच्या सगळ्या काही गोष्टी लक्षात येतात. तिला हे सुद्धा माहिती असतं की साक्षी शिकरेनेच इथे विलासचा खून केलेला आहे. पण आता तिला जामीन कसा काय मिळवून द्यायचा यासाठी इथे दामिनी देशमुख विचार करत असते. तिला सगळी केस इथे समजलेली असते आणि अर्जुनने कशा पद्धतीने इथे सगळे पुरावे सादर केलेत साक्षीच्या विरोधामध्ये आणि तिला 3 महिन्यासाठी का होईना पण जेलमध्ये पाठवले. आणि इथे अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता वाटेल ते करू शकतो आणि इथे पुरावे सादर करत मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करू शकतो, हे सुद्धा आता दामिनी देशमुख यांना माहिती असतं. त्यामुळे आता त्यांना काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागतो आणि तो प्लॅन त्यांनी केलेला असतो. त्यानंतर इथे अर्जुनला माहिती नसतं की इकडे आता महिपतने वकील बदललेला आहे. म्हणजे आता ॲडव्होकेट पवार नाही तर ॲडव्होकेट दामिनी देशमुख साक्षीची केस लढणार आहेत याबद्दल अर्जुनला काहीही माहीत नसतं. त्यानंतर इथे सायली म्हणत असते की अर्जुन सर, आपल्याला हे पुरावे जपून ठेवावे लागणार आहेत, नाहीतर ही प्रिया आहे ना ती आपल्या रूममध्ये येत असते. आपण रूमला लॉक करून गेलो होतो म्हणून घरामध्ये तिने तमाशा केला होता, जेणेकरून इथे आपण रूमला लॉक करणार नाही आणि ती रूममध्ये जाईल आणि शोधाशोध करेल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मी या पेनड्राईव्हमध्ये सगळं काही आता CCTV फुटेज हे ठेवलेलं आहे, सेव्ह करून ठेवले आणि हे पेनड्राईव्ह सतत माझ्या पर्समध्ये असणार आहे. आता मी कुठलाही पुरावा घरामध्ये ठेवणारच नाही आहे. मी इथे डिरेक्टली ऑफिसमध्ये तरी घेऊन जाईन, नाहीतर माझ्या बॅगमध्ये सगळं असेल, असं अर्जुन आता सायलीला सांगून ठेवतो. त्यानंतर इथे आता प्रियाला महिपतने कामगिरी दिलेली असते की माझ्या मुलीच्या विरोधामध्ये तो अर्जुन आणि सायली जे काही पुरावे गोळा करतील ना, ते काय पुरावे आहेत ते मला कळलं पाहिजे, नाहीतर सुभेदारांच्या घरामध्ये तू जर राणीसारखी राहायला गेली असशील ना, सकाळी उठायचं, छान राणीसारखा नाश्ता करायचा, दुपारचं जेवायचं, संध्याकाळी नाश्ता करायचा, परत रात्रीचं जेवायचं आणि पुन्हा ताणून द्यायचं, दुपारी झोपायचं, हो की नाही? हे सगळं तू चांगलं चांगलं तुझं आयुष्य जगशील आणि माझी मुलगी तिथे जेलमध्ये राहील असं वाटलं का तुला? तू कितीही सुभेदारांची सून म्हणून मिरवत असलीस ना, तरीसुद्धा माझ्या मुलीला शिक्षा झाली तरीसुद्धा माझ्या बंदुकीतली गोळी तुझ्यावरती कधी सुटेल ना, हे तुला कळणार सुद्धा नाही, असं महिपत आता वारंवार प्रियाला धमकीही देत असतो. त्यामुळे प्रिया घाबरते आणि इथे सायली अर्जुनच्या रूममध्ये येऊन पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे अर्जुनने सुद्धा आता डोकं लावलेलं असतं. पुरावे तिला मिळतील अशा जागी ते ठेवलेलेच नसतात. त्यामुळे इथे आता प्रियाचा प्लॅन फसतो, कारण अर्जुनने सगळे पुरावे ऑफिसमध्ये एका लॉकरला ठेवलेले असतात आणि त्याची चावी ही सातत्याने अर्जुनच्या जवळच असते. त्यामुळे प्रियाला कळतच नाही की पुरावे घरामध्ये नाही तर ऑफिसमध्ये आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता कोर्टाचा दिवस आलेला असतो. कोर्टाचा दिवस आल्यानंतर सगळेजण कोर्टामध्ये जमा होतात. महिपत इथे प्रियाकडे रागाने बघत असतो, म्हणत असतो की जर माझ्या मुलीला शिक्षा झाली तर तुझं काही खरं नाही आहे. तेव्हा अर्जुन आता कोर्टामध्ये गेल्यानंतर दामिनी देशमुख आता कोर्टामध्ये हजर होतात. तेव्हा सगळे मीडियावाले तिथे येतात आणि म्हणतात की मॅडम, ही केस आता तुम्ही घेतली, काय वाटतं तुम्हाला, ही केस तुम्ही जिंकणार का? म्हणजे तुम्ही अर्जुन सुभेदार यांना हरवणार का? तेव्हा दामिनी म्हणते की मी कुणाला हरवण्यासाठी केस घेत नाही, तर मी स्वतः जिंकण्यासाठी ही केस घेत असते आणि ती लढत असते आणि ती जिंकतसुद्धा असते. या वेळेला सुद्धा तेच होणार आहे, ही केस मीच जिंकणार आहे, असं इकडे आता दामिनी देशमुख म्हणत असतात. कोर्टामध्ये गेल्यानंतर इथे अर्जुन आणि दामिनी देशमुख यांचा आमनासामना होतो. तर इथे दामिनी देशमुख आणि अर्जुन यांची थोडी क्रॉसिंग असते, म्हणजे यांचे काही मतभेदसुद्धा असतात. त्यामुळे इथे अर्जुन सुभेदारसुद्धा इथे खूप मोठा वकील आहे, नावाजलेला वकील आहे आणि दामिनी देशमुखसुद्धा. दोघांची ख्याती आहे की एकसुद्धा केस न हरलेले वकील. मग आता ही केस कोण हरणार आणि कोण जिंकणार असा प्रश्न उभा राहिलेला असतो.
आता साक्षीनेच विलासचा खून केलाय, तिच्या विरोधात काही पुरावे मिळाले तर साक्षी गुन्हेगार सिद्ध होईल, म्हणजे दामिनी देशमुख ही आता सहजरित्या हारणारच आहे. पण मग आता दामिनी देशमुख कशा पद्धतीने अर्जुनला मात देणार हे बघणं खूपच जास्त रंजकदार ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, कोर्टात आल्यानंतर अर्जुन दामिनी देशमुखला बघतो आणि त्याचा चेहराच बदलतो. कारण त्याला माहिती नसतं की दामिनी देशमुख एवढी मोठी वकील हिने आता एवढी वीक झालेली साक्षी शिकरेची केस घेतलेली आहे. त्यामुळे अर्जुनला प्रश्न पडतो की दामिनी देशमुख यांचं ही केस घेण्याचं नेमकं कारण तरी काय? कारण सरळ सरळ त्यांना माहिती आहे की ही केस पूर्णपणे वीक झालेली आहे. साक्षी हीच खरी गुन्हेगार आहे आणि मधुभाऊ निर्दोष सिद्ध होणार आहेत. मग ही केस घेण्याचं कारण काय असेल? तर इथे तिचं एकमेव कारण म्हणजे तिला अर्जुनला इथे मात द्यायची असते आणि त्याचबरोबर तिला पुन्हा एकदा अर्जुन सुमेदार एवढे मोठे नावाजलेले वकील यांना हरवलं म्हणून स्वतःचं नाव मोठं करायचं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्जुनला माहिती असतं की दामिनी देशमुख हिने आता सुडाच्या भावनेने ही केस घेतलेली आहे. अर्जुनसुद्धा काही कमी आहे का? तो सुद्धा पूर्णपणे तयारीतच असतो. त्यामुळे इथे आता अर्जुन सुभेदार ओपनिंग स्टेटमेंट देतात. मागच्या वेळेला जे काही पुरावे सादर केलेत आणि कशा पद्धतीने साक्षीला जेलमध्ये पाठवले हे सगळं आता सांगून झालेलं असतं. त्यामुळे इथे आता दामिनी देशमुखसुद्धा उभी राहते आणि ती सांगते की आता मी वकीलपत्र स्वीकारलेलं आहे आणि माझ्या अशिलाने काही केलेलं नाही आहे. म्हणजे आता खुनाच्या रात्री त्या कुठे होत्या हे त्या सांगू शकलेल्या नाही आहेत. याचा अर्थ असा तर होत नाही ना की खून हा साक्षी शिकरेने केला आहे. तेव्हा तसा काही पुरावा आहे का? म्हणजे आय विटनेस यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की विलासचा खून हा मधुभाऊने केलेला आहे. तेव्हा इकडे अर्जुन आता म्हणतो की जज साहेब, याच्यावरती मला एक गोष्ट म्हणायची आहे की आता त्यावेळेला विलासचा खून झाला तर तिथे साक्षी शिकरे नव्हती असं आपल्याला सांगण्यात आले. मग जर ती तिथे नव्हती तर साक्षी शिकरे होती तरी कुठे? आणि मग हे सिद्ध करण्यासाठी साक्षी शिकरे यांना कोर्टामध्ये सातत्याने 3 ते 4 वेळा खोटे पुरावे सादर का करावे लागले? जर त्या विलासचा खून झाला तेव्हा त्या जर आश्रमामध्ये नव्हत्या तर कुठे होत्या? मग हे खरं खरं सांगण्यासाठी साक्षी शिकरे यांना कुणाची भीती वाटते? तेव्हा इकडे पैसे देऊन त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले, पैसे देऊन खोटे पुरावे सादर केले. एवढं सगळं करूनसुद्धा साक्षी शिकरे यांनी सत्य काही आपल्याला सांगितलेलं नाही आहे. आणि इथे आता प्रेक्षकांनो, अर्जुन कोर्टामध्ये म्हणतो की जज साहेब, आपण आय विटनेस म्हणून प्रिया मधुकर यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतोय की त्यांनी आपल्याला सांगितलं की विलासचा खून हा मधुभाऊंनी केला आहे. मधुभाऊ ज्या वेळेला पोलीस आले त्यावेळेला मधुभाऊ बेशुद्ध का होते? त्यांनी जर विलासचा खून केला होता, त्यांनी जर एखाद्या माणसाला मारलं होतं तर मग मधुभाऊ खाली का पडले होते? तेव्हा इकडे आता अर्जुन हेच म्हणत असतो की मधुभाऊ हे खरे आय विटनेस होते. त्यांनी खऱ्या गुन्हेगाराला बघितलं होतं, म्हणूनच मागून त्यांच्या डोक्यामध्ये वार करण्यात आला आणि त्यांच्यावरती सगळा आळ टाकण्यात आलेला आहे असं अर्जुन कोर्टामध्ये आता सिद्ध करतो. तेव्हा दामिनी देशमुख म्हणते, हे तुम्ही कशावरून म्हणताय? असा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की अर्जुन सुभेदार पुराव्यांशिवाय कधीच बोलत नसतो. त्यामुळे इथे सगळ्यात तर अर्जुनने इथे सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे बुटीकचं व्हिजिटिंग कार्ड हे कोर्टामध्ये अर्जुन सादर करतो आणि रजिस्टरमध्ये जी काही साक्षी शिकरेची एंट्री असते ती आता 2 वर्षांपूर्वीची असते. त्यामुळे त्या बुटीकमध्ये साक्षी शिकरेची मेंबरशिप आहे, ती सातत्याने तिथून कपडे खरेदी करते आणि एवढं मोठं ब्रँड आहे ते बुटीक. त्याच्यामुळे आश्रमातील कुणी त्या कंपनीमधून किंवा त्या बुटीकमधून कुणीही कपडे खरेदी करू शकत नाही. मग ते कुणाचं असणार? तर ते साक्षी शिकरेचं होतं. ज्या वेळेला विलासचा खून झाला तेव्हा ते त्या ठिकाणी पडलं होतं असं अर्जुन आता सांगतो. त्यामुळे आता पुरावा म्हणून त्याने व्हिजिटिंग कार्डसुद्धा दिलेलं असतं आणि रजिस्टरमध्ये तिच्या नावाच्या ज्या काही एंट्रीज असतात त्याचे फोटो अर्जुनने काढलेले असतात आणि त्यांच्या प्रिंटआउट काढून त्याने कोर्टामध्ये सादर केलेले असतात. तेव्हा दामिनी देशमुख म्हणते, अच्छा, म्हणजे आता साक्षी शिकरे त्या बुटीकमधून कपडे खरेदी करते म्हणून याचा अर्थ ते व्हिजिटिंग कार्ड तिचंच आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, मग अजून कुणाचं असणार? आश्रमामध्ये तर अशी परिस्थिती नव्हती की त्या बुटीकमधून कुणी कपडे खरेदी करेल, बरोबर ना? मग आता त्या बुटीकचं आणि साक्षी शिकरेचं कनेक्शन आहेच म्हणून तर ते कार्ड तिथे पडलं ना. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो, प्रिया मधुकर यांनी आता मधुभाऊंच्या विरोधात अशी साक्ष दिली आहे की विलासचा खून मधुभाऊंनी केला.
मधुभाऊ इतका साधा भोळा माणूस, म्हणजे त्यांनी फक्त विलासचा खून केला असा आरोप केल्यानंतर त्यांच्या आश्रमाची जप्ती करण्यात आली, तेव्हा तिथे अजून काही तुम्हाला असा क्रिमिनल असा पुरावा मिळाला का? अजिबातच नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मला कोर्टामध्ये इथे आता विटनेस बॉक्समध्ये प्रिया मधुकर हिला बोलवायचं आहे. तेव्हा इथे परवानगी दिलेली असते. विटनेस बॉक्समध्ये प्रिया येऊन उभी राहते. खूपच जास्त ती घाबरलेली असते. तेव्हा अर्जुन सगळ्यात पहिला प्रश्न विचारतो की प्रिया मधुकर, तुझी आणि साक्षीची आधीपासूनची ओळख आहे का? तेव्हा इथे प्रिया म्हणते की नाही, आधीपासूनची ओळख नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो मग कधीपासूनची ओळख आहे? तेव्हा इथे प्रिया म्हणते की ज्या वेळेला त्या पहिल्यांदा आश्रमामध्ये आल्या होत्या तेव्हाच त्यांना फक्त एकदा भेटणं झालं होतं. तेव्हा इकडे अर्जुन विचारतो आणि मधुभाऊंना तुम्ही कधीपासून ओळखता? तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते की मधुभाऊंना मी लहानपणापासून ओळखते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात मग ते लहानपणापासूनच असं लोकांचे खून करायचे का? गुन्हेगार लोकांबरोबर त्यांचे संबंध यायचे का? अशा मीटिंग वगैरे व्हायच्या का आश्रमामध्ये? तेव्हा इकडे प्रिया आता गप्पच बसते. काय बोलावं तिला काही कळतच नसतं. तेव्हा अर्जुन म्हणतो सांगा ना तुम्ही कोर्टामध्ये की मधुभाऊंचं क्रिमिनल लोकांशी काही देवाणघेवाण होतं का? तेव्हा इथे प्रिया म्हणते की नाही, पण इथे मधुभाऊंनी विलासचा खून केलाय हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तेव्हा अर्जुन म्हणतो याच्या आधी त्यांनी कधी असा गुन्हेगारपणा केला नव्हता आणि ह्याच वेळेला केला का? तेव्हा इथे अर्जुन विचारतो की तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. ज्या वेळेला साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे दोघे जण आश्रम विकत घ्यायला आले होते तेव्हा ते कधी आले होते? तर रात्रीच्या वेळेला आले होते असं सांगितलं जातं. रात्रीच्या वेळेला जेव्हा ते दुपटीने पैसा देत होते तेव्हा मधुभाऊ काय म्हणाले होते? तेव्हा इकडे आता प्रिया म्हणते की मधुभाऊ म्हणाले की मी आश्रम विकणार नाही म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो का? तेव्हा मधुभाऊ म्हणाले की मला पैसे नको आहेत, ही आश्रमाची जागा म्हणजे माझं घर आहे, ते मी कुणालाही देणार नाही. तेव्हा इकडे आता मधुभाऊ खरं तर असं म्हणाले होते, पण इथे प्रिया आता काहीही खोटं नाटं म्हणत असते. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो मी सांगतो. त्या वेळेला मधुभाऊने आश्रम विकायला नकार दिला आणि सगळे लोक आश्रमातले मधुभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. फक्त प्रिया मधुकरच अशी एक व्यक्ती होती जी मधुभाऊंना म्हणत होती की आश्रम विकून टाका आणि पैसे घ्या आणि आम्ही सगळेजण ते पैसे वाटून घेऊ. हो की नाही प्रिया मधुकर? तेव्हा इथे प्रिया आता गप्पच बसते. तेव्हा इथे आता मधुभाऊंना जर तो आश्रम विकायचा असता, त्यांना पैसा एवढा हवासा वाटत होता, तर एवढ्या पैशांसाठी त्यांनी कधीच ते आश्रम विकलं असतं, सगळ्यांना रस्त्यावरती काढलं असतं आणि पैसा सगळा घेऊन ते शांतपणे त्यांचं आयुष्य जगले असते. हो की नाही? पण मधुभाऊंनी तेव्हा आश्रमातल्या लोकांचा विचार केला, त्या लहान मुलांचा विचार केला. पण इथे प्रिया मधुकर यांनी मधुभाऊंच्या विरोधातच खोटी साक्ष दिली, कारण प्रिया मधुकर साक्षी शिकरे आणि महिपत शिकरेसाठी आधीपासूनच काम करत होती. तेव्हा प्रिया म्हणते नाही हे खोटं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो मी उगाचच काही बोलत नाही पुराव्यांशिवाय. तेव्हा इकडे अर्जुन आता त्या हॉटेलमधलं म्हणजे रेस्टॉरंटमधलं जे काही CCTV फुटेज आहे ते आता स्क्रीनवरती लावायला सांगतो. त्याच्यामध्ये साक्षी शिकरेकडून प्रिया पैसे घेते आणि पर्समध्ये ठेवते हे दाखवलं जातं. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब तुम्ही तारीख बघा, विलासचा ज्या दिवशी खून झाला त्या दिवसाच्या 15 दिवसांच्या आधीचं ते फुटेज आहे आणि तेव्हापासून साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर या दोघीजणी मैत्रिणी आहेत. त्यामुळे इथे प्रिया मधुकर ही साक्षी शिकरेला वाचवण्यासाठी मधुभाऊंचा बळी देते, मधुभाऊंना या केसमध्ये फसवते. ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षीने ती गोळी मारली होती आणि प्रिया मधुकर मधुभाऊंना दिसू नये म्हणून लपून बसली होती आणि ती मागून आली आणि मधुभाऊंच्या डोक्यामध्ये तिने फ्लॉवर पॉट मारला आणि मधुभाऊंना बेशुद्ध केलं आणि त्यांच्या हातामध्ये ते पिस्तूल ठेवलं त्यांना फसवण्यासाठी. तेव्हा इकडे आता दामिनी म्हणत असते की मला सुद्धा इथे प्रियाला प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा दामिनी म्हणते की प्रिया मधुकर तू काय म्हणाली होतीस की इथे मधुभाऊने विलासचा खून केला आणि त्या वेळेला साक्षी तिथे नव्हती, फक्त तू आणि इथे विलास तुम्ही तिघे जणच होता. तेव्हा इकडे आता दामिनी देशमुख म्हणते मग याचा अर्थ असाच होतो ना, जर मधुभाऊने विलासला गोळी मारलेली नाही आहे आणि प्रिया जर पैशांची इतकी हावरी आहे तर तिनेच विलासचा खून केला असेल, कारण तीच विलासला आश्रमामध्ये घेऊन आली होती असं तुम्ही म्हणालात. मग जर ती पैशांची एवढी हपापलेली होती तर विलासचे पैसे घेण्यासाठी कदाचित त्या प्रियानेच विलासला गोळी मारली असेल आणि मधुभाऊंनी बघितल्यानंतर सगळा आळ मधुभाऊंवरती टाकला असेल. हो की नाही? म्हणून तर ती
सांगते ना ठामपणे की साक्षी त्यावेळेला तिथे नव्हती आणि ती त्या खुनाची आय विटनेस आहे, याचा अर्थ असाच होतो जज साहेब की प्रियानेच विलासचा खून केलेला आहे आणि मधुभाऊंवरती आळ टाकलेला आहे. साक्षीचं नाव इथे कुठेही येत नाही आहे. त्यामुळे इथे आता दामिनी यांनी केस पूर्णपणे आता उलटी फिरवलेली असते. सगळं नाव प्रियावरती आणलेलं असतं आणि साक्षीची या सगळ्यामध्ये काही चूकच नाही आहे असं दामिनी देशमुख यांनी सांगितलेलं असतं. तर इथे आता प्रिया पूर्णपणे फसलेली असते आणि इथे दामिनी देशमुख म्हणते, महिपत शिखरे यांना तुमची मुलगी सुटण्यास कारण आहे ना, मग त्यासाठी कुणी दुसरा लटकला तरी पण काय हरकत आहे, असं दामिनी म्हणते. म्हणजे इथे साक्षीला बाहेर काढण्यासाठी आता दामिनी देशमुख यांनी प्रियाचा बळी दिलेला असतो आणि या प्रकरणामध्ये आता पूर्णपणे प्रियाला फसवलेलं असतं. तर अशा पद्धतीने अर्जुन आता मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करून आता या केसमधून बाहेर काढणार आहे. तर त्याचबरोबर इथे आता दामिनी देशमुख साक्षीला वाचवण्यासाठी, तिला जेलमधून बाहेर काढण्यासाठी आता प्रियाचा बळी देणार आहेत.